सीमा, 4 घास खाऊन घे ना. नको म्हणू नकोस ना. तू केलास ना स्वयंपाक, मग 4 घासांच्या वर जाणारच नाही. दादा, गुड गर्ल. असं शाण्यासारखं वागावं माणसाने. आमची सीमा आहेच गुड गर्ल. 2 घास खाऊन घे बाळा. चल घे. खातेस ना? शाब्बास. आता 4 दिवस आमच्या बरोबर पुण्याला चल. अगं, तुझ्या आईला असं झालंय, कधी एकदा तुला भेटते. आमच्या बरोबर राहा आणि निवांत हो. खरंच जा बाळा. 4 दिवस जा आई बाबांकडे, बरं वाटेल. पण फक्त 4च दिवस बरं का व्याही. ओ बाबा, 4च दिवस. माझी लेक 5व्या दिवशी पुन्हा या घरामध्ये आली पाहिजे. काय? हा, आमच्या घराचं चैतन्य आहे ते. मग अरे, आम्हाला चांगलं खायला प्यायला कोण करून देणार? तुम्ही तिकडे वाल असेल लठ्ठ, आम्ही काय करायचं? मग हा, सीमा 4 दिवस जा, 5व्या दिवशी घरी परत ये. आता मी येईन तुम्हाला आणायला. अहो, घरामध्ये असली ना, खरं सांगतो, असं घर भरलेलं असतो. मग काय, हवं नको ते खायला प्यायला मिळतं. आणि मला सांगा, माझ्यासारखा रिकाम टेकडा माणूस भांडायचं म्हटलं तर भांडायला कोणतरी पाहिजे की नाही? हा, कोणावर खेकसणार मी, कोणाला टोचून टोचून बोलणार? हा, मग आमची आपली जुगलबंदी चालू असते. हा, जा बाळा जा. तुमचं चालू दे. मी मामा मला जरा गाणं चांगलं झालंय, पण अजून थोडंसं कॅची व्हायला पाहिजे. आणि थोडेसे बीट्स वाढवा त्याच्यात. ओके. आणि हा, एक ऑड म्युझिक पीस टाका. पण मॅम, गाण्याचा जॉनर. नो आर्ग्युमेंट्स, जस्ट डू व्हॉट आय से. सॉरी मॅम. मी सांगितलंय तसा म्युझिक पीस तयार करा इथे स्टुडिओमध्येच, आणि तो गाण्यात फिट करून मला गाणं लगेच ऐकवा. यू, याला कोणी आणलं इथे? मॅडम, तो फार गयावया करत होता. 5 मिनिटं तरी भेटायचंय म्हणाला, आणि खूप विनवणी केली मॅडम. म्हणून सो प्लीज मॅम, प्लीज असं नका करू. मी मनापासून माफी मागतो तुमची, पण तुम्ही माझा राग त्या मुलांवर नका काढू. मॅम, त्यांची कुटुंब अवलंबून आहे त्याच्यावर. तुम्हाला हवं तर वाटेल ती शिक्षा द्या मला, पण मॅम त्यांना असं नका करू. तुला शिक्षा हवी आहे? जुई, जुई काय चाललंय? पटकन औषध घे. चल, खोकला आलं की कोणाला लढू येतं? सर्दी नकोय ना व्हायला. चल घे पटकन. मला नकोय, खूप कडू आहे. अगं एवढंच तर करे, पटकन संपेल. आणि तू संपवलंस ना तर मी मस्त लाडू देईन तुला खायला. हे घे, पी. नकोय. जुई, एक्सक्यूज मी. ओ, तुम्ही आय एम सॉरी. DVD आणलीत का तुम्ही? नाही नाही, DVD नाही आणली. त्याला अजून थोडा वेळ लागेल. माझा जरा पर्सनल काम होतं. पर्सनल? काय? माझी जुई ना ऐकतच नाहीये. सर्दी खोकला झालाय, औषध घ्यायला हवं, पण ती घेतच नाहीये औषध. पण मग मी काय करू? तुम्ही
जर तिला समजवलं तर ती औषध घेईल. काय ना, तुमची आणि तिची चांगली मैत्री झाली ना. म्हणजे ही DVD देईपर्यंत असं ब्लॅकमेल करणार तुम्ही मला? गुड आयडिया, गुड आयडिया. ओके चला, मी येतो, बघूया माझा ऐकते का. चला चला. चला चला. रूम मध्ये रुसून बसली. असं वागतात लहान मुलांशी? कळत कसं नाही तुम्हाला? कसं कळत नाही तुम्हाला? असं वागायचं? असं जबरदस्तीने औषध सोपं वाटलं तुम्हाला औषध घेणं? चित्र काढण्यापेक्षा कठीण गोष्ट आहे ती. अशा खूप कडू आहे का ग औषध? खूप कडू आहे. हो, आणि आई जबरदस्तीने पाजते औषध. हो, कसं वागता हो असं जबरदस्तीने? मला तू फिरायला येणार माझ्या बरोबर? कुठे? कुठे? तुला औषध हवंय की फिरायला यायचंय? फिरायला. हो ना, मग विचारायचं नाही कुठे वगैरे. चल माझ्या बरोबर फिरायला. चल 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 चल. ओ सॉरी सॉरी. जुई, जुई. तुला शिक्षा हवी आहे? जर ग्रुपच्या फ्युचरचा प्रश्न नसताना अशी ताळ्यावर आणली असती ना तिला, की रेवती इनामदार नाव नसतं सांगितलं. परत फक्त या पोरांसाठी गप्प बसलोय. नाहीतर सौरभ, अरे कुठे होतास तू? कधीपासून शोधतोय तुला आम्ही. बरं ऐक, रेवतीला भेटलेलंस? माफी मागितलीस तिची? बघितलं ना, नाही माफी मागितली त्याने. मदन, बकवास बंद कर तुझी. बकवास मी नाही, तू करतोयस. 2 मिनिटं या. काय रे, तुला कामाची गरज नसेल पण आम्हाला तर आहे ना. तुझे वडील काय ते आयुर्वेदाचारी आहेत ना. एक भाऊ आमनिकीत कमवतोय, दुसरा डॉक्टर. ते तर जाऊ दे, याची बायको पण डॉक्टर आहे. याला म्हणजे आता आयुष्यभर कमवायचीच गरज नाही. हे सोड. सोड तू. मदन, अरे काय चाललंय तुमचं? सौरभ, गाइस स्टॉप इट. सीमा, तुला माझा राग येत असेल ना? येतो ना. असा नाही, असा छोटा मोठा नाही ग. तो काय सगळ्याच बायकांना येतो त्यांच्या नवऱ्याचा. नाही, तुम्ही म्हणताय तसा राग नाही येत मला. म्हणजे अजूनपर्यंत तरी आलेला नाही. अगं पण याचा अर्थ असा नाही ग की मला तुझ्याविषयी काही वाटत नाही, काही कन्सर्न नाही, काळजी नाहीये मला तुझी. मला खरंच तुझी काळजी वाटते. सीमा वहिनी, सीमा वहिनी, मला बोलावलं? हो, या ना, बसा ना यश. बसा. मला बोलावलं? मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. माझी आणि यांची शेवटची भेट झाली नाही. म्हणजे तक्रार नाही माझी काही. आमचं नातं सगळ्या तक्रारींपलीकडचं होतं. पण अखेरीस तुमचं आणि त्यांचं
काही बोलणं झालं होतं का? काय मनात चाललं होतं त्यांच्या? आपला शेवट जवळ आलाय हे कळलं होतं का हो त्यांना? बहुतेक त्यांना कळला होता, पण मला मात्र कळला नव्हता. मला शेवटपर्यंत तसं काही वाटलं नाही, माझ्या मनात शंका पण नाही आली. पण त्याच्या मनात काहीतरी चालला होता. तो मला सांगत होता. काय बोलले ते तुमच्याशी? सीमा वहिनी, तुमच्याबद्दल लय आदर होता त्याच्या मनात, पण त्या राणी दीक्षित कडून फटका बसल्यावर तो भानावर आला. म्हणत होता, मी सीमाचा अपराधी आहे, मी बरा झाल्यावर सगळ्यात आधी तिची माफी मागणार. गेला. निदान शेवटी तरी त्याला तुमचा प्रेम उमगला आहे. घरातल्या सगळ्यांबद्दल माया होती हो त्याच्या मनात. रागावू नका, पण आता सांगायला हरकत नाही, राधा आणि सौरभचा लग्न मार्कंडनेच लावला होता. ते दोघं जण आत्महत्या करायला निघाली होते. मार्कंड दादानं त्यांना अडवला आणि त्यांचा लग्न लावून दिला. जाऊ दे, आठवणी काढायच्या तेवढ्या कमीच. यश, तुम्ही खूप केलं त्यांचं. औपचारिक आभार नाही मानायचे मला तुमचे, पण तरी मनापासून थँक्स म्हणावंसं वाटतंय. थँक्यू यश, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खरंच खूप केलं त्यांच्यासाठी, पण आता मलाही माझं कर्तव्य करू द्या. यश, मला सांगा, किती खर्च झालाय? हे बघा, मला माहिती तुम्हाला हे सगळं बोलताना खूप ऑकवर्ड वाटत असेल, पण हे पैसे उभं करण्यासाठी तुम्ही खूप सहन केलं यश. अपमान, संशय, त्रास. प्लीज मला सांगा, किती खर्च झालाय तो? तरी पण नको सीमा वहिनी, मार्कंड दादा वाचला असता तर हक्काने मागितले असते. पण आता नको. आता जे काय केला त्याचा काही उपयोगच नाही झाला. काय करायचे पैसे? असं नका बोलू यश. प्लीज माझ्या जागी येऊन विचार करा. तुम्हाला कुहूची शपथ आहे, मला सांगा किती खर्च झालाय ते. बरं सांगतो. राधाकडून 5-1 लाख घेतले होते. पण आता त्याचा काय उपयोग? आपला माणूस सावरा स्वतःला यश.
आपण सगळे आहोत ना एकमेकांसाठी. पहिल्यांदा तुमचं घर आणि दुकान सोडवून घ्या. मी तुम्हाला चेक देते. ज्यांचे ज्यांचे पैसे असतील ते परत करा. त्याशिवाय यांच्या जीवाला शांती नाही मिळायची. सीमा वहिनी, मार्कंडने चौऱ्याच्या नावावर एक पत्र लिहिला होता. शेवटी डॉक्टरांकडे देऊन ठेवला होता. तर डॉक्टरांनी मला दिला, मी ते चौऱ्याला दिलाय. काय लिहिलंय ते मला काय माहित नाही. खरंच? माझ्यावर लोटांगण घालतो हिच्या. सौरभ का सौरभ हे काय झाले तुला? अगं, काही झालं नाही, मला बघू दे. सीमा वहिनी, सौरभ इथे थांब थांब. अगं, मला बघू दे. काही झालेलं अरे, नाहीये. किती लागले तुला? अगं, तू बस इथे शांतपणे बस. तू सीमा- शांतपणे बस इथे. अरे किती लागले? अगं, काही झालेलं नाही. मी औषध आणते थांब. सीमा वहिनी, अगं फक्त बाईक वरनं घसरलं, विशेष काही नाही झालेलं. खरचटलंय थोडस. तुझं काय बस इकडे. मला काही ऐकायचं नाही. अरे किती लागले तुला सौरभ? खरंच काही झालेलं तू नाहीये. गप्प बस. तू माझ्यापासून काही लपवू नाही, नकोस. एक मिनिट. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली ना तुला. मग कशाला हे सगळं? राहू दे ना, झोप. अगं, काही खरंच काही झालेलं मी नाही. बरी आहे. हे बघ, तू माझ्यापासून काही लपवायचं नाही. अगं, काय झालंय ते सांगितल्याशिवाय घसरून पड. नाही. खोटं बोलू नकोस. मला कळतंय नक्कीच काहीतरी झालंय. थांब सीमा. सौरभ थांब. थांब बघ. काय झालंय सांग ना सौरभ. असं काय करतोस रे? काय झालंय? हा, काय झालंय ते बघू. काय झालं सौरभ? सांगशील का मला काय झालंय ते? बरं, सांगतो. पण आपण इथे कशाला आलोय? आईस्क्रीम व्हायला? आईस्क्रीम खाल्ल्यावर काय होतं? सर्दी होते, खोकला होतो आत्ताच्या सारखा. खोकत बसतेस रात्रभर. मग कशाला आलोय? कशाला? चित्र काढायला आणि